या यात्रेसाठी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात लाखो वारकरी सांप्रदायिक भाविक मजल दरमजल करत हरिनामाचा जयघोष करत हजारो दिंड्यांमध्ये लाखो भाविक मुक्ताईनगरमध्ये दाखल होत असतात। या यात्रेतील भाविक भक्तांना मुक्ताईनगर येथील पोलीस प्रशासनाच्या वतीने शांततेचे आवाहन करण्यात आलेले आहे। आजपासून आदिशक्ती मुक्ताईची यात्रा सुरू झाली आहे। आज मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आदिशक्ती मुक्ताईची सहपत्नीक सहकुटुंब पूजा आरती केली। मुक्ताईनगरची अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी संत मुक्ताईच्या यात्रेला सुरुवात झाली असून या यात्रेमध्ये शेकडो दिंड्या, हजारो भाविक आई मुक्ताईच्या दर्शनासाठी येत असतात। याच अनुषंगाने मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्याकडून नागरिकांना आपल्या मौल्यवान वस्तू तसेच मंगळपोत सांभाळावे तसेच आपल्या छोट्या मुलांना सांभाळावे असे आवाहन मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्याकडून करण्यात आले आहे। आपण यात्रेच्या अनुषंगानं दरवर्षीप्रमाणे पार्किंगची व्यवस्था स्वतंत्र आणि तिथून मंदिरावरती दर्शनाची व्यवस्था स्वतंत्र अशा प्रमाणे व्यवस्था केलेली आहे। आवश्यक तो बंदोबस्त मागवलेला आहे। बाहेरून जळगाव जिल्ह्यातून सुद्धा बंदोबस्त मागवलेला आहे, तो उद्यापासून लागून जाईल। परंतु याच्यामध्ये माझं सर्व भाविक भक्तांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी आपल्या मौल्यवान वस्तू, दागिने आणि लहान मुलं यांची प्रामुख्याने काळजी घ्यावी। त्याच्यामध्ये बस स्टँड आणि दर्शन रांग या ठिकाणी महिलांनी विशेषतः आपल्या गळ्यातले दागिने सांभाळावे। आम्ही साध्या वेशात काही पोलीस आणि युनिफॉर्ममध्ये पोलीस अशी विशेष पथकं 2 तयार केलेली आहेत, जी अशा सक्रिय असणाऱ्या टोळ्या आहेत, ज्या दागिने आणि पर्स, मोबाईल चोरी करतात। तर त्यांच्यावरती नियंत्रण आणण्यासाठी, त्यांना प्रतिबंध करण्यासाठी 2 विशेष पथकं तयार केलेली आहेत। तरी सुद्धा सर्वसामान्य नागरिकांनी या मौल्यवान वस्तूंची आणि लहान मुलांची विशेषतः काळजी घ्यावी। लोकनायक न्यूज